यू बोथ जस्ट गेट आउट. राघव त्या दोघांना ओरडून बोलला तसं बाकी दोघे स्पीडमध्ये बाहेर पडले. इकडे गार्गी घाईघाईत पळणाऱ्या हर्षाकडे घाबरून बघत होती, पण हर्षाने दुःखी तोंड करून तिच्याकडे पाहिलं आणि तिथून निघून गेली. आता पुढे. बापरे, आता आणखी काय झालं? हा सनकी हर्षाला काही बोलला का? आजचा दिवसच खराब आहे. अगोदर ती स्वरा मॅडम आणि आता हा हिटलर. आज खरंच आपला काही खरं नाही. गार्गीने हर्षा जाणाऱ्या दिशेकडे बघून सुस्कारा सोडला आणि त्याच वेळी यू स्टुपिड गर्ल, राघवचा रागीट आवाज आला. तसं ती दचकून उठून उभी राहिली. तो तिच्याकडे येत होता, थोडा तावातावातच. जानू, आज तर तू गेली कामातून. गार्गीने घाबरून राघवकडे पाहिलं आणि राघवने तिच्या जवळ येऊन डायरेक्ट तिच्या हातात हात घेतला. त्याच्या अशा रिॲक्शनने गार्गी एकदम गोंधळून गेली. ती काही बोलणार तेवढ्यात तर तो तिच्या हातावरचा रुमाल काढू लागला. सर, गार्गीने घाबरून त्याला हाक मारली. वेट, तो बोलला आणि त्याने रुमाल काढून तिचा हात पाहिला. राघव नावावर चीर दिसत होती, जवळजवळ अंगठ्या एवढी लांब. ती पाहून राघवच्या कपाळावर आठ्या आणि डोळ्यात एक वेदनेची लकीर उमटली. आर यू क्रेझी? हे काय केलं? कसं केलं? तुला चाकू कुठे सापडला? राघवने दात ओठ खात तिच्याकडे बघितलं. ती अगोदरच घाबरलेली आणि त्याची अशी रिॲक्शन बघून पार गोंधळून गेली. ते सर, चुकून कापलं. ब्लेड, जान्हवी आवंडा गिळत बोलली. कुठे सापडलं ब्लेड? त्याने त्याच रागात पुन्हा विचारलं. माझ्या बॅगमध्ये. ती एवढं बोलली आणि त्याच वेळी त्याने तिचा हात सोडला आणि तिची बॅग घेतली. सर, काय करताय? त्याला बॅग घेताना पाहून ती शॉक झाली. तू अशा वस्तू जवळ ठेवतेस कशाला? लेट मी सी. आणखी काय काय आहे तुझ्याजवळ? राघवने रागात तिची बॅग ओपन केली आणि त्यातून एक एक वस्तू बाहेर काढू लागला. लिपस्टिक, लिप बाम, काजळ, मस्कारा, रुमाल, एक एक करत तो सगळं साहित्य बाहेर काढत होता. डोळे विस्फारून एकदा त्याच्याकडे तर एकदा बॅगकडे बघत होती. माझ्या ऑफिसमध्ये पुन्हा असलं काही आणायचं नाही. तो रागात तिच्या बॅगमधलं ब्लेडचं पान फेकून देत बोलला आणि पुन्हा दुसरी चेन ओपन करून आणखी काही वस्तू बाहेर काढल्या. सर, इट्स माय प्रायव्हेट. गार्गी वैतागून बोलत होतीच की अचानक राघव थांबला. त्याच्या हातात पॅकेट होतं. ते पाहून गार्गीला फारच ऑकवर्ड वाटलं. मनातच तिने त्याला लाखो शिव्या वाहिल्या, पण आता तो पण थोडा भानावर आला. त्याने थोडं गडबडून ते पॅकेट बॅगमध्ये तसंच ठेवलं आणि बाजूला झाला. मिस गार्गी, माझ्या ऑफिसमध्ये अशा डेंजरस वस्तू पुन्हा आणायच्या नाहीत. डू यू अंडरस्टँड? राघवने रागात विचारलं. येस सर, ती मान खाली घालून बोलली. दुखतंय का? त्याने पुन्हा तिचा हात हातात घेऊन विचारलं आणि गार्गी स्तब्ध झाली. काहीच उत्तर तिच्या तोंडातून निघलं नाही. ओके, डॉक्टर विल ट्रीट यू. तो तिचा हात सोडत बोलला आणि तिथून निघून गेला. तो गेल्यावर तिने तिच्या हाताकडे पाहिलं आणि पुन्हा त्याचा प्रेमळ स्पर्श तिला आठवला. पण लगेच त्याचा रागीट आवाज पण कानात घुमू लागला. तसं तिने हात खाली घेतला. समोर तिची अस्ताव्यस्त पडलेली बॅग पाहून तिला जबरदस्त ऑकवर्ड वाटलं. स्टुपिड सायको, मुलींच्या बॅगमध्ये हात घालून नाही एवढं पण मॅनर्स नाही त्याच्याकडे. गार्गी रागात पुन्हा बॅग भरू लागली. इकडे राघवने स्वराच्या केबिनचा दरवाजा उघडला. समोर स्वरा आणि ऋषिकेश काहीतरी डिस्कस करत होते आणि कॅन्टीनमधला एक मुलगा वाफाळलेली कॉफी घेऊन त्यांच्यासमोर उभा होता. त्याने ते दोन्ही मग टेबलवर ठेवले आणि निघून गेला. त्याचवेळी राघव आतमध्ये गेला. तसं स्वरा आणि ऋषिकेश उठून उभे राहिले. हाय राघव. स्वरा आणि ऋषिकेशने हसून ग्रीट केलं. राघव स्वराच्या समोर जाऊन उभा राहिला. स्वरा त्याच्या चेहऱ्याकडे थंड एक्सप्रेशन पाहून थोडं घाबरली. राघव, ते मी आज ऋषिकेश
आम्ही आपल्या कंपनीची प्रोग्रेस. स्वरा पुढे काही बोलणार तोच आऊच. तिच्या तोंडून एक वेदनादायक किंकाळी बाहेर पडली आणि ऋषिकेश तो तर समोरचं दृश्य पाहून पूर्ण हादरून गेला. कारण राघवने स्वराचा मनगट पकडून तिचा हात त्या वाफवलेल्या कॉफीमध्ये बुडवला होता आणि हात आतमध्ये गेल्यामुळे मग मधून कॉफी बाहेर टेबलवर आलेली. स्वरा वेदनेने ओरडत होती. त्याच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण राघवची पकड एकदम मजबूत होती आणि त्याच्या डोळ्यात जबरदस्त थंड भाव होते, जे पाहून ऋषिकेश सुद्धा गोठून गेला होता. राघव, इट्स बर्निंग. स्वरा जोरात ओरडली आणि ऋषिकेश भानावर आला. तो लगेच पुढे झाला आणि त्याने राघवचा हात पकडला. राघव, लीव्ह हर. ऋषिकेश त्याला मागे ओढत बोलला. तसं राघवने तिचा हात सोडला. स्वराने पटकन हात मागे घेतला आणि दुसऱ्या हाताने मनगट पकडून ती हातावर फुंकर मागरू लागली. पण चटका इतका जबरदस्त होता की तिचे हात पाय सगळंच थरथरत कापत होतं आणि त्या वेदनेमुळे ती इकडून तिकडे धावत होती. शेवटी तिने टेबलवरचा ग्लास उचलला आणि ती थंड पाणी हातावर ओतलं. तरी पण जळजळ कमी होत नव्हती. स्वरा, बाहेर जा. त्यावर काहीतरी मेडिसिन लाव. गो फास्ट. ऋषिकेश स्वराला ओरडला तसं स्वरा केबिनमधून बाहेर पळतच गेली. ती जाताच राघवने ऋषिकेशचा हात झटकला आणि स्वतःचा कोट व्यवस्थित केला. राघव, व्हॉट वॉज दॅट? आता ऋषिकेशने आश्चर्याने राघवला विचारलं. तुला दिसलं नाही का? राघवने भोवळ्या उडवून उत्तर दिलं. आता त्याचा राग बऱ्यापैकी शांत झाला होता. राघव, आय नो तुला राग आला की तू काहीही करतो, पण आता जे केलं ते योग्य होतं का? ऋषिकेशने नाराज होत विचारलं. शी डिझर्व दिस. राघव थोडं रागात बोलला. शी इज युअर गर्लफ्रेंड. ऋषिकेश त्याला बोलला. शी वॉज माय गर्लफ्रेंड. नाव शी इज जस्ट अ चीटर फॉर मी. राघव रागात ओरडला आणि ऋषिकेश शॉक झाला. व्हॉट डू यू मीन? स्वराने तुला चीट केलं? ऋषिकेशने शॉकमध्ये विचारलं. येस, शी इज चीटर. तिला तिचं रेजिग्नेशन लेटर दे आणि जे काही बाकी असेल ते क्लिअर करून इथून बाहेर काढ. आणि हो, पूर्ण स्टाफमध्ये अनाऊन्स कर, इथून पुढे जे लोक उगीच कोणाच्या कॅरेक्टरबद्दल गॉसिप करतील त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. राघव बोलला आणि निघून गेला. ऋषिकेश अजूनही शॉकमध्ये होता. स्वराने खरंच राघवला चीट केलं? हाऊ इज दिस पॉसिबल? ऋषिकेश मनातच विचार करत होता. आणि इकडे राघवने जाता जाता गार्गीकडे पाहिलं. आता तिच्या हाताला व्यवस्थित पट्टी केली होती. क्षणभर त्याला तिथं जाऊन तिला पुन्हा एकदा दुखतंय का विचारायची इच्छा झाली, पण ती कामात बिझी आहे पाहून तो पुन्हा त्याच्या केबिनमध्ये गेला. संध्याकाळी गार्गी ऑफिसमधून बाहेर पडली तर हर्षा तिची वाट बघत होती. गार्गी लगेच तिच्याजवळ गेली. हर्षा, दुपारी काय झालं होतं? राघव सरांनी तुला का बोलवलं होतं? गार्गीने तिच्याजवळ येतच विचारलं. दिवसभर तिला त्या विचाराने ग्रासलं होतं. गार्गी, दीक्षाने डोळे मोठे करून तिला गप्प राहण्याचा इशारा केला आणि मग तिचा हात पकडून ती तिला ऑफिस गेट बाहेर घेऊन आली. हर्षा, काय झाले? तू एवढी का घाबरली आहेस? गार्गीने न राहून विचारलं. चल बसूया, मग तुला सांगते, हर्षा बोलली. दोघी पण शेजारच्या गार्डनमध्ये जाऊन बसल्या. हा बोल, आता काय झालंय? आणि आज दुपारपासून ऑफिस एवढं शांत का आहे? गार्गीने विचारलं. गार्गी, अगं बॉसनी मला कशाला बोलवलं होतं माहिती आहे? हर्षाने सिरियस टोनमध्ये विचारलं. कशाला? गार्गीने धडधडत्या अंतकरणाने विचारलं. तुझी आणि स्वरा मॅडमची जी भांडणं झाली त्याविषयी ते विचारत होते. हर्षा बोलली आणि गार्गी जास्तच घाबरली. तू सांगितले त्यांना सगळं? गार्गी बोलली. हो, मी तुझीच बाजू घेतली.
बॉस तुला काही बोलले नाहीत ना नंतर? हर्षाने काळजीने विचारलं. गार्गीला रागवलेलं आठवलं, पण ते रागवणं कमी आणि काळजीच जास्त जाणवली होती. पण तो का तिची काळजी करेल? तिने तो विचार मनातून झटकला. हा थोडं रागवले, गार्गी बोलली. नशीब ती स्वरा 420 निघाली म्हणून, नाहीतर तुझा या कंपनीत शेवटचा दिवस होता. हर्षा सुस्कारा सोडत बोलली. नेमकं झालंय काय? गार्गीने आता जास्तच क्युरियोसिटीने विचारलं. अगं ऑफिसमध्ये गॉसिप करायचं नाही अशी बॉसची सक्त वॉर्निंग आहे, नाहीतर बाहेर काढलं जाईल असं सांगितलं आहे. आणि ती स्वरा, तिला जॉबवरून काढून टाकलं बहुतेक. हे पण मला मेसेजमधून कळालं. कोणी यावर ऑफिसमध्ये बोलत नाही. तिने बॉसला चीट केलं बहुतेक, म्हणून बॉस खूप रागात होते. त्यांचं कदाचित ब्रेकअप पण झालं, पण त्यामुळे तू मात्र वाचलीस, हर्षा बोलली आणि गार्गी शॉक झाली. काय? स्वरा मॅडमने सरांना चीट केलं? तिने अविश्वासाने विचारलं. हो, पण चुकूनसुद्धा कुठे बोलू नको. ऑफिसच्या ग्रुपवर हे सगळं डिस्कस झालेलं. आता तर ते चॅट पण डिलीट झालेत, हर्षा इकडे तिकडे बघून बोलली. गार्गी विचारात पडली. पण का कोणास ठाऊक तिला थोडा आनंद झालेला, पण दुसऱ्याच क्षणी तिला स्वतःच्याच विचारांची चीड आली. कोणाचं तरी ब्रेकअप होतंय आणि मला त्याचा आनंद होतोय. किती वाईट आहे मी. बप्पा प्लीज एवढी वाईट विचार माझ्या मनात नको आणून देऊ. मी अगोदर कधीच कोणाचं वाईट चितलं नाही. प्लीज यावेळी जे वाईट विचार येत आहेत त्यासाठी मला माफ कर. प्लीज हा आनंद नको आहे मला. प्लीज. त्यांचं सगळं ठीक व्हावं राघव सर, त्यांना सगळं सुख मिळावं, त्यांना हर्ट नको व्हायला. गार्गी डोळे झाकून द्विधा मनस्थितीत अडकली होती. हे जानू, हर्षाच्या आवाजाने ती भानावर आली. काय? गार्गी म्हटली. आपल्यासाठी गुड न्यूज आहे, आणि गार्गीने गोंधळून तिच्याकडे पाहिलं. बॉस आता सिंगल आहेत, हर्षा हसत आणि डोळा मारत बोलली. गार्गीने मनातच कपाळावर हात मारला. बरं चल जाऊया, गार्गी उठत बोलली. ओके, उद्या भेटूया ऑफिसमध्ये, हर्षा बोलली आणि निघून गेली. गार्गीने पण बस पकडली आणि ती तिच्या एरियामध्ये उतरली. तिच्या बिल्डिंगच्या आसपास बाकीच्या घरांची गर्दी भरपूर होती, त्यामुळे काही ठिकाणी गल्लीतून जावं लागत होतं. 2-3 गल्ल्या पार केल्या की तिची बिल्डिंग समोर दिसायची. ती अशीच एका गल्लीतून चालत असताना अचानक तिला कोणीतरी बोळात ओढून घेतलं. ती घाबरून ओरडणार तोच तिचं तोंड पण बंद केलं गेलं. तिने भीत समोर पाहिलं तर रमेश दात खात विचकावत तिच्याकडे बघत होता. गार्गीने पूर्ण जोर लावून धडपड करायला सुरुवात केली. तुला काय पर फुटले ग? मागच्या वेळी माझी पोलीस कंप्लेंट केली होतीस आणि आता त्या साहेबाकडून मला ओरडा करून देतेस. तू अशी नाही मानायची तुझी तर. त्याने तिच्या केसांना हिसका दिला तसं ती वेदनाने विव्हाळू लागली. तिने कसाबसा त्याचा तोंडावरचा हात काढला आणि त्याच्या कानाखाली मारली. तसं तो जास्तच चवताळला आणि त्याने तिचा गळा पकडला. पण यावेळी तिने लगेच त्याचा हात झटकला आणि आता ती येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना मदत मागू लागली. पण 3-4 लोक तिथं उभे होते आणि ते पण फक्त बघत होते. कुणीही पुढे येऊन तिची मदत करत नव्हतं. ओरड, जितकं ओरडायचं आहे तितकं ओरड. फक्त 1 महिना जाऊ दे. माझा साहेब एकदा MLA झाला की मग बघ तुझा कसा बाजार करतो. मग ते पोलीस आणि बाकी कोणीच काही करू शकत नाही. तो तिचं तोंड एकाच हातात धरून बोलत होता आणि त्याच्या स्पर्शाने तिला उलटी आली. भळाभळा तिने त्याच्याच अंगावर उलटी केली तसं तो मागे झाला. साली 1 महिना फक्त. तो खुनशी नजरेने तिला बघत बोलला आणि त्याच वेळी तिने तिथून पळायला स्टार्ट केलं. तिने मागे वळून एकदाही पाहिलं नाही. इतकी ती घाबरली होती. भित्र्या सशापेक्षा जास्त तिचं हृदय धडधड करत होतं. ती पळत डायरेक्ट तिच्या रूमवर आली. हात इतके थरथर कापत होते की धड रूमचं लॉक पण तिच्याकडून निघत नव्हतं. 2 वेळा हातातली चावी खाली पडली.
ती चावी घेण्यासाठी तिची गडबडीत खाली वाकली आणि त्याचवेळी कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. एखादा विषारी सर्प अंगावर पडावा तसं तिने तो हात झिडकारला आणि बाजूला झाली. जानू, काय झालं? रेश्माने आश्चर्याने विचारलं आणि तिला पाहून गार्गीचा आतापर्यंतचा धरलेला बांध सुटला. तिने पटकन तिला मिठी मारली आणि रडायला स्टार्ट केलं. गार्गी, रिलॅक्स, चल आतमध्ये, सगळे विचित्रपणे बघत आहेत, चल पटकन. रेश्माने कसंबसं रूम ओपन केली आणि गार्गीला घेऊन आतमध्ये गेले. अजून बाकीच्या तिघीजणी आल्या नव्हत्या. रेश्माने गार्गीला खुर्चीवर बसवलं आणि तिच्यासाठी पाणी घेऊन आली. गार्गीने एकाच घोटात पाणी पिऊन टाकलं. तसं थोडंसं ती सावरली. गार्गी, आता बोल, काय झालंय? तुला इकडे पळत येताना पाहिलं मी मागून आवाज देत होते, पण तुझं लक्ष नव्हतं. एवढं काय झालेलं तुला? रेश्माने काळजीने विचारलं. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.